Hello student. Today we are starting a new lesson from our EVS subject, that is about our body part. Busy at work, our internal organ. So what is the lesson name? Busy at work, our internal organs. Internal organ म्हणजेच in the fourth standard we learn the organ. Organ म्हणजेच काय? What is meant by organ? We are already learned in standard 4th, that is a body part of the body which is perform a certain function. आपल्या बॉडीमध्ये असे वेगवेगळे पार्ट आहेत जे एक वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन करतात, काम करतात. त्यांना काय बोलतो आपण? म्हणजे जसं नोज कोणतं काम करतं? फॉर इनहेल, स्मेलिंग, आईज टू सी, असे वेगवेगळे ऑर्गन वेगवेगळं काम आपल्या बॉडीमध्ये करत असतात. अँड दॅट बॉडी पार्ट इज कॉल्ड एज अ ऑर्गन. अँड these organ are of two type. One is external organ and second is internal organ. So external organ means जे आपल्याला बाहेरून दिसतात शरीराचे भाग, बॉडीचे पार्ट, म्हणजेच हँड, आईज, नोज, इयर, लेग्स, हेड. All these are the external organs. And now we are learning internal organs. त्याच्यामधले काही इंटरनल ऑर्गन आपण बघितले होते, द हार्ट, लंग्स. इंटरनल ऑर्गन म्हणजे काय? आपल्या बॉडीच्या आतल्या बाजूने पण बरेचसे ऑर्गन आपलं वर्क रेग्युलरली करत असतात, त्याच्यामध्ये ते बिझी असतात. सो नाऊ वी आर लर्निंग अबाउट अ इंटरनल ऑर्गन. सो वी आर फर्स्ट स्टार्टिंग फ्रॉम अ रेस्पिरेशन. बघा, आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरमध्ये आपण सुरुवात कुठून करतो? माउथ पासून. अँड आपण रेस्पिरेशन मीन्स आपण श्वास कसा घेतो किंवा श्वासोच्छवासाची प्रोसेस कशी आहे, श्वास घेणे, श्वास सोडणे, हे काम करत असताना आपल्या बॉडीमधले कोणकोणते ऑर्गन आतल्या बाजूने काम करत असतात. बघा, श्वास तुम्ही नाकातून घेता पण पूर्ण बॉडीमध्ये त्याचं फंक्शनिंग, ते ऑक्सिजन कसा प्रोव्हाइड केला जातो, दॅट अँड विच ऑर्गन आर परफॉर्मिंग दिस रेस्पिरेशन ऑपरेशन, दॅट वी हॅव टू लर्न. सो रेस्पिरेशन, वी नीड एअर अँड वॉटर अँड फूड टू लिव्ह. आपल्याला माहिती आहे, आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला अन्न, पाणी आणि हवा याची गरज आहे. इट इज नेसेसरी फॉर द बॉडी टू गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे बघा, आपण माहिती आहे ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही, त्यामुळे सतत आपल्याला कंटिन्युअस ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे. वी गेट दिस ऑक्सिजन फ्रॉम द एअर थ्रू ब्रिदिंग. आणि आपण हा ऑक्सिजन कुठे घेतो? हवेमध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट आहे, नॅचरल ऑक्सिजन जो हवेमध्ये आपल्याला प्रेझेंट आहे, तो आपण काय करतो? ब्रिदिंग करताना, म्हणजे श्वास घेताना तो आतमध्ये घेतो. दॅट इज वाय वी ब्रीथ कंटिन्युअसली. त्यामुळेच आपलं श्वास घेण्याची प्रोसेस काय असते? ब्रिदिंग प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते. जर एकदा ब्रिदिंग प्रोसेस थांबली म्हणजेच काय? माणूस संपू शकतो, ही कॅन डाय. सो ब्रिदिंग प्रोसेस इज डुईंग कंटिन्युअसली. In our body, there are organs that carry out the work of respiration. त्यामुळे हे रेस्पिरेशन करण्याचं, इनहेल केलेलं ऑक्सिजन पूर्ण बॉडीला पुरवण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन सिस्टीम वर्क करते. अँड नाऊ वी आर लर्निंग व्हॉट आर द डिफरंट ऑर्गन्स आर द पार्ट ऑफ दिस सिस्टीम. हे जे रेस्पिरेशनचं काम करण्याची जी टोटल जे सर्व ऑर्गन मिळून एकत्र काम करतात, त्या पूर्ण सिस्टीमला नाव काय दिलंय? रेस्पिरेशन सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि आता आपण बघूया त्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणते छोटे छोटे ऑर्गनचे पार्ट दे आर इम्पॉर्टंट अँड व्हॉट इज देअर फंक्शनिंग. सो लुक ॲट दिस बॉडी. अप्पर पार्ट इज गिवन चेस्ट पासून बॉडीचा अप्पर पार्ट आपल्याला दिलाय. सो फर्स्ट पार्ट इज नोज. द डायग्राम अबोव शोज अवर रेस्पिरेटरी ऑर्गन. आपल्या ह्या डायग्राम मध्ये जे वेगवेगळे ऑर्गन दाखवत आहेत ते काय? रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत. These are the part of respiratory system. So first part or part of this respiratory system is nose. कारण आपण काय करतो? बाहेरचा जो ऑक्सिजन आहे तो कोणाच्या मदतीने आपल्या बॉडीमध्ये जातो? रेस्पिरेशन करण्यासाठी. कोणत्या बॉडी पार्ट आहे आपला एक्सटर्नल ऑर्गन? नोज. नोज इज अ फर्स्ट पार्ट विच इज यूज टू टेक एअर, टू टेक ऑक्सिजन फ्रॉम द आउटसाइड. काय करतो? इनहेल करण्याचं काम. जेव्हा आपण इनहेल म्हणजेच श्वास आत घेतो
त्यावेळी कुठून घेतो तो, कोणता ऑर्गन थ्रू घेतो, नोज कडून, आणि तो आपल्या बॉडीमध्ये पास होतो. नाऊ दिस एअर इज पास थ्रू अ पाईप लाईक स्ट्रक्चर. बघा इथे तुम्हाला एक पाईप सारखं स्ट्रक्चर दिसतंय, त्याच्यामधून तो काय होतोय, पास होते ती एअर, तो ऑक्सिजन, कारण आपण एअरच्याच मदतीने ऑक्सिजन आतमध्ये घेतोय, म्हणजे आपण एअर इनहेल करतोय, आणि ती एअर काय केली जाते, बॉडीमधून खाली पाईपमधून एका पास केली जाते. दॅट पाईप इज कॉल्ड एज अ वाइंड पाईप, विंड पाईप और टॉर्किया. त्याला 2 नेम आहेत, तुम्ही त्याला विंड पाईप बोलू शकता किंवा ट्रॅकिया काय म्हणू शकता, विंड पाईप और ट्रॅकिया. सो दिस इज यूज, लुक ॲट दिस, व्हेन वी इनहेल द एअर फ्रॉम आउटसाइड गोज इन टू अ ट्रॅकिया. काय होतं, जेव्हा आपण इनहेल करतो तर नोजच्या मदतीने एअर आहे ती कुठे जाते, या पाईप लाईक स्ट्रक्चरमध्ये जाते, अँड दिस पाईप लाईक स्ट्रक्चर इज ट्रॅकिया. अँड ट्रॅकियाज आर डिवायडेड इंटू ब्रांचेस. बघा ही ट्रॅकिया नळी आली इथे पाईप सारखं स्ट्रक्चर, आणि किती पार्टमध्ये डिवाइड झाले, 2 ब्रँचेसमध्ये डिवाइड झाले, त्याचे 2 वेगवेगळ्या ब्रांचेस बनल्या. त्या पूर्ण ब्रांचेसला काय बोलतात, त्या 2 ब्रँचेस आहे इथे, दिस ब्रांचेस आर कॉल्ड एज अ ब्रॉन्काय. दिस ब्रांचेस हॅव अ स्पेशल नेम ब्रॉन्काय. अँड with the help of this bronchi, small branches, lungs is made up. आणि ह्या छोट्या छोट्या ब्रांचेस म्हणून काय तयार झालंय, लंग्स मध्ये रूपांतर झालंय. दिस एअर इज कम फ्रॉम नोज इन टू अ विंड पाईप. फ्रॉम द विंड पाईप इट इज पास थ्रू इट्स ब्रांचेस, and from these branches it is going into a lungs. We have a 2 lungs, we already learned in the 4th standard. It is our body has a 2 lungs, left and one is left on side and another is on right side. And in our left, आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण प्रेझेंट आहे, लेफ्ट साइडला आपल्या लेफ्ट लंगच्या साइडला आपला हार्ट प्रेझेंट आहे, हृदय. सो दिस इज कम इन टू अ लंग्स. नाउ दिस एअर इज कमिंग इन टू अ लंग्स. इन द लंग्स these branches divided further into smaller branches. ह्या लंग्स मध्ये आल्यावरती ह्या जी ब्रांच होती याच्या 2, त्या ब्रांचेस वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्मॉल ब्रांचेस मध्ये डिवाइड झाल्यात. आणि ह्या सर्व ब्रांचेस मधून काय होतं, दिस एअर इज गेट पास. आणि या छोट्या छोट्या एअर मधून काय होत, एअर जी आली आहे मोठ्या पाईप मधून, विंड पाईप मधून, ती ह्या लंग्स मध्ये आल्यानंतर ह्या छोट्या छोट्या स्मॉल ब्रांचेस मधून पास होते. At the end of the last branches, there are air sacs or alveoli. हे बघा इथे शेवट झाल्यानंतर इथे छोट्या ह्या 2 सॅक दिसत आहेत. These are called as a alveoli. त्याच्यामध्ये एअर भरलेली असते, एअर सॅक्स. Between the thoracic cavity and the abdominal cavity, there is a organ like a flexible sheet. It is called as a diaphragm. बघा काय झालंय, इथे लंग्स नंतर आपली रेस्पिरेटरी सिस्टीम संपणार आहे. बघा चेस्टचा पार्ट आहे हा. चेस्ट नंतर आपलं काय चालू होतं, स्टमक मध्ये आपलं काय होत असतं, डायजेशन, अन्न पचण्याची. सो दिस इज अ अनदर सिस्टीम. टू सेपरेट दिस सिस्टीम, 1 स्मॉल फ्लेक्झिबल शीट इज प्रेझेंट. एक पातळ पडदा असा प्रेझेंट असतो, कारण या पूर्ण सिस्टीम मध्ये आपण काय करतो, श्वास घेणे, श्वास सोडणे, ऑक्सिजन पास होणे शरीरामध्ये, ती प्रोसेस करत असतो. आणि ह्याच्यानंतर कोणती प्रोसेस चालू होणार आहे, दुसरी सिस्टीम असणार आहे ह्याच्या खाली. आपले जो स्टमकचा पार्ट आहे तिथे कोणती सिस्टीम प्रेझेंट असते, डायजेशन सिस्टीम, म्हणजे आपण तिथे फूड डायजेस्ट केलं जातं. टू सेपरेट डेम, आता ह्या 2 सिस्टीम वेगवेगळ्या आहेत, त्या सेपरेट दाखवण्यासाठी, जसे आपण 2 गोष्टी सेपरेट दाखवायच्या असेल तर मध्ये लाईन ड्रॉ करतो, तशीच इथे एक ऑर्गन प्रेझेंट आहे ऑफ अ फ्लेक्झिबल शीट. म्हणजेच एक पातळ असा पडद्याचा लेअर आहे, आणि त्या पडद्यालाच काय बोलतात, डायफ्रॅग्रम. दिस इज ऑल द पार्ट ऑफ अ रेस्पिरेशन सिस्टम. While we are respiration, what happen? When we are taking oxygen or air through this nose, it is coming into a windpipe. From the windpipe, it is divided into branches, and from the branches it is come into a lungs. In the lungs, it is passed through small branches, and at the end of the small branch, there is a air sac called as a alveoli, and at the end of this system, to separate respiratory system and
abdominal digestion system, and all these organs are present in thoracic cavity, which is present in our chest. And next our abdominal, म्हणजे आपला पोटाचा भाग चालू होतो abdominal. So these two cavities are separated by an organ of flexible sheet called as a diaphragm. So this is a part of a respiratory system. Now this we are looking information about this diaphragm. The diaphragm and its movement. हा पडदा सतत काय असतो, हालत असतो. And why it is moving? When the diaphragm moves downward, the breath in and the incoming air fills the alveoli in the lungs. काय होतं, जेव्हा आपण नाकाने श्वास घेतो त्यावेळी इथे जी एअर सॅक आहे, म्हणजे पोकळ अशी पिशवी आहे, त्याच्यामध्ये ती हवा काय केली जाते, भरली जाते ह्या स्मॉल ब्रांचेस मधून पास होऊन. आणि ज्यावेळी ती हवा इथे भरली जाणार तेव्हा त्यांच्या प्रेशरमुळे हा डायफ्रॅग्म काय होतो, खालच्या दिशेने मूव्ह होतो. हा पडदा खाली, वजनामुळे काय होतो, एअरच्या प्रेशरमुळे तो खाली जातो. आणि जसं आपण ब्रीथ आउट करणार, अँड व्हेन द डायफ्रॅग्म मूव्स अपवर्ड, एअर इन द लंग्स इज पुश्ड आउट. जेव्हा आपण एअर बाहेर टाकणार, म्हणजे ह्या लंग्स मधून पुश आउट मीन्स बाहेर पडणार, त्यावेळी हा पडदा जो खाली गेलेला आहे त्याच्यावरचं वजन काय होणार, हलकं होणार. का तर आपण एअर जी आहे ती बाहेर सोडली आहे, त्यामुळे तो पुन्हा अपवर्ड दिशेला येणार. व्हेन इट इज गोइंग टुवर्ड्स डाऊनवर्ड मीन्स वी आर ब्रीथ इन. जेव्हा ब्रीथ इन करतो त्यावेळी डायफ्रॅग्म डाऊनवर्ड जातो, आणि जेव्हा ब्रीथ आउट करतो, आउटहेल करतो, त्यावेळी काय होतो, डायफ्रॅग्म मुव्हिंग अपवर्ड. This is the movement of about a diaphragm. Now we are looking how these gases are exchanged. बघा, तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा आपण कोणता गॅस इनहेल करतो, ऑक्सिजन एअर मधून. अँड व्हाईल वी आर आउटहेलिंग और ब्रीथ आउट, जेव्हा आपण श्वास बाहेर टाकतो त्यावेळी आपण कोणता बाहेर टाकतो, कार्बन डायऑक्साइड. सो हाऊ दिस गॅस एक्सचेंज occur, that we have to learn. Exchange of gases. When the outside air reaches the alveoli, the oxygen in it passes into a thin blood vessels around the alveoli. काय होतं, अल्वेओली म्हणजेच काय, एअरची सॅक आहे, म्हणजेच आपण जी एअर आतमध्ये घेणार आहोत ते स्टोअर करून ठेवण्यासाठी एक पिशवी ठेवली आहे त्या लंग सिस्टीम मध्ये. शेवटी त्या पिशवीमध्ये ती एअर स्टोअर होते. जशी ती स्टोअर होणार त्याच्यामधला ऑक्सिजन काय केला जातो, इट पास इन टू द थिन ब्लड वेसल्स अराउंड. तो हवेमधला जो ऑक्सिजन आहे तो इट इज पासिंग इन टू अ स्मॉल ब्लड सेल्स. त्या अल्वेओलीच्या त्या सॅकच्या बाजूला ज्या ज्या काही स्मॉल रक्तवाहिन्या आहेत ज्याच्यामधून ब्लड पास होतं, त्याच्यामध्ये ती ऑक्सिजन काय झालं तर रक्तात मिसळला जातो. कारण आपण जो इनहेल केलेला ऑक्सिजन आहे इट इज पासिंग थ्रूआउट द बॉडी थ्रू द ब्लड. ब्लडमधूनच हे जो ऑक्सिजन आहे तो काय होतो, पूर्ण बॉडीला पास होत असतो. ज्यावेळी आपण इनहेल करतो त्यावेळी काय होतं, अल्वेओलीच्या म्हणजेच एअर सॅकच्या जवळपास ज्या ब्लड वेसल आहेत त्याच्यामध्ये तो ऑक्सिजन पास होतो. विथ द ब्लड इट इज कॅरीड आउट टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी. जसं आता म्हणाले, तो बॉडी मधल्या ब्लडमध्ये तो पास होतो, ब्लडमध्ये मिक्स होतो आणि तो पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केला जातो. ऍट द सेम टाइम द कार्बन डायऑक्साइड दॅट इज ब्रॉड बाय द ब्लड फ्रॉम ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी एंटर्स द एअर इन द अल्वेओली. काय होतं, जसं आपण बाहेरून ऑक्सिजन घेतो तसाच रक्तामधून बाकीच्या ऑर्गनकडून जो नको असलेला गॅस आहे कार्बन डायऑक्साइड तो त्या रक्तासोबत आलेला असतो. त्यावेळी काय होतं, जेव्हा ब्रीथ इन करतो त्यावेळी तो ऑक्सिजन येतो रक्तामध्ये, आणि रक्तामध्ये असणारा कार्बन डायऑक्साइड कुठे भरला जातो, ते एअर सॅकमध्ये. एअर सॅकमध्ये जो ऑक्सिजन आहे तो कशामध्ये येतो, ब्लडमध्ये. आणि ब्लडमध्ये असलेला कार्बन डायऑक्साइड काय करतो, जी आपली रिकामी झालेली अल्वेओली आहे म्हणजे जी एअर सॅक आहे त्याच्यामध्ये पुन्हा तो भरला जातो. आणि त्यानंतर तो इन दिस वे अन एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड गॅसेस टेक्स प्लेस इन द अल्वेओली. आणि जेव्हा आपण तो ब्रीथ आउट करतो त्यावेळी त्या एअरमधून, एअर सॅक जी आहे अल्वेओली त्याच्यामधून तो ज्याचा तो कार्बन डायऑक्साइड रक्तातून आला होता तो काय केला, तो बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे जेव्हा ब्रीथ इन करतो त्यावेळी ऑक्सिजन इज कमिंग इन टू अवर बॉडी अँड इट इज गेट मिक्स विथ द ब्लड अँड पासेस थ्रू ऑल द ऑर्गन. अँड व्हेन वी आर ब्रीथ आउट दिस carbon dioxide coming from all the organ, it going into a air sac by the blood and it is coming out through the
breathe out process. So in this way, the respiration is occur in our body. And these are the respiratory organs: nose, windpipe, lungs, diaphragm, and alveoli. All these are the respiratory organ. Thank you.